बघूयाच आता कशी होते यांची पाच परतावणी आनंदात. ज्योती, अगो बाई अजून हेच काम सुरू आहे तुझं? अगं हात चालू ना पटपट, किती वेळ लावतेस एक एक काम करायला? नाही 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 आवडतेच झालं. बरं माझी पर्स ठेवते इथे, हो. सांगून ठेवते तुला नाही तर विसरेन. बरं मला सांग, त्यांना जेवायला कुठे बसवायचंय? काकू मला काय वाटतं इथेच सतरंजी घालूया, इथेच बसूया सगळ्यांना. हा चालेल, इथे छान अशी सतरंजी. अगं पण ते पुरुषोत्तम दादा येणार आहेत, त्यांना असं खालती बसवायचं? बाई बाई नको. अगं नाही 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 नाही, आपण काहीतरी वेगळी व्यवस्था करूया, असं बरं नाही दिसणार. अगं. तुला तेच म्हणते की खुर्चीवर बसव ना आणि समोर स्टूल देऊया. हा हे पण चालेल, स्टूल आहेच आणि आपल्याकडे नाही का. हे बरं झालं. हा ठीक. चल चल, तू तुझी कामं कर पटपट हो, बाई. आवडते हं. जयश्रीताई, झाली का काढून रांगोळी? हो हो. किती ती कलाकुसर करत बसलात. पुरे झालं आता, छान झाली हा काढून. आतमध्ये पण बरीच काम आहेत हो, आणि पाहुणे मंडळी येतील आता कधी. चला चला जयश्रीताई, पटपट आवरा, आतमध्ये या पटकन, चला. आले आले. अगं ज्योती, ती अत्तरदाणी कुठे काढली का? हो मी अगं ती तर हवीच, ती आण बाई आधी. आणि फुलं मागवलीत ना भरपूर? हो आणलीत, फुलं आणली आहेत. नाही कसं आहे, आपली प्रीती लग्नानंतर पहिल्यांदाच येणार आहे माहेरी. स्वराजरावांचं आणि प्रीतीचं अगदी छान स्वागत व्हायला हवं नाही का? काकू तू त्याची काळजी करू नको सगळं, उलट त्यांच्या स्वागतासाठी ना मी एक छान प्लॅन पण केलाय. हो, काय काय केलं इतकं? सांग तरी, आणखीन काय करायचं असेल तर ते पण सांग. अगं थांब मी आले, थांब. मी काय म्हणते, सगळी तयारी झाली, तुम्ही बसा निवांत आता. असं वाटतं आपल्याला, पण काही ना काहीतरी राहिलेलंच असतं.